मिरजेतील राजीव गांधी नगर नाईक वस्ती या ठिकाणी पुराच्या पाण्यातून वाहून भली मोठी मगर आली आहे। जवळपास 15 ते 16 फूट लांब असलेली मगर गेल्या 2 दिवसांपासून वावरत आहे। या ठिकाणी 3 कुटुंब राहण्यास आहेत। या वस्तीच्या शेजारी असणाऱ्या वड्याच्या बांधाऱ्यावर ही मगर दिवसभर बसल्याचे येथील नागरिकांना दिसले। राजीव गांधी नगर भागाला नदीच्या पाण्याने वेढा घातला आहे, त्यामुळे या पाण्यातून ही मगर आली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। नागरिकांनी याबाबत माजी नगरसेवक संजय बापू मेंढे यांना माहिती दिल्यानंतर माजी नगरसेवक संजय बापू मेंढे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली, तसेच महापालिका अधिकारी आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली। या ठिकाणी नागरी वस्ती आणि जनावरे असल्यामुळे नागरिकांतून भीतीचे वातावरण तयार झाले आहे। याबाबत वन विभागाने तातडीने मगरीचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे। 2024 सालच्या कृष्णा नदीला आलेल्या महापुरामध्ये या ठिकाणी राजीव गांधी नगर या भागामध्ये, या मळे भागामध्ये नाईक वस्ती आहे। या नाईक वस्तीच्या आसपास एक मगर कालपासून आलेला फोन मला या ठिकाणी आज आला। त्या भागातील नाईक वस्तीवरल्या नागरिकांनी ती मगर बघितली आणि त्यानंतर मला फोन आल्यानंतर मी आमचे सहाय्यक आयुक्त मुल्ला साहेब तसेच अतिरिक्त आयुक्त अडसूळ साहेब यांच्याशी संपर्क साधला। या भागातले नागरिकांचे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे मगर समोर कालपासून असल्यामुळं। तर त्या भागामध्ये आज आमचे अतिरिक्त आयुक्त अडसूळ साहेब आणि मुल्ला साहेबांनी वन विभागाच्या अधिकाऱ्याशी संपर्क साधला आहे। वन विभागाचे अधिकारी आता या ठिकाणी येतील आणि कशा पद्धतीने रेस्क्यू करतील त्या पद्धतीनं ते मगर पकडून त्यांनी न्यावी अशी आम्ही त्यांना विनंती करत आहे।